मध्यरात्री पुण्यातील या कुटुंबाबरोबर जे घडलं ते ऐकून आपलाही थरकाप उडेल. एक उच्च शिक्षित कुटुंब, आई शाळेमध्ये शिक्षिका, मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर, वडील देखील मोठ्या कंपनीत नोकरीला. रात्री हे कुटुंब झोपलं पण सकाळी उठलंच नाही. जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा अनेक ठिकाणी रक्ताचे डाग असतात. जबरदस्तीने उघडलेले दरवाजे, झटापटीच्या खुणा किंवा सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले एखादं दृश्य. पण या कुटुंबाबाबत तसा कुठलाही प्रकार घडला नव्हता. मग या उच्च शिक्षित कुटुंबाला कोणी मारलं? कुटुंबाला मारण्यासाठी कोणती पद्धत वापरली? का मारलं? याबद्दल पोलिसांनी कोणता तपास केला? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण याच्या क्राईम स्टोरीमधून जाणून घेऊ. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात होते एक साध्या फोन कॉलपासून. पिल्लई हे कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी परिसरामध्ये स्थायिक होतं. घरामध्ये 3 व्यक्ती, विनोद पिल्लई, पत्नी शिरजा पिल्लई आणि मुलगी पौर्णिमा पिल्लई. शिरजा पिल्लई या शाळेमध्ये शिक्षिका होत्या. शनिवारी 1 ऑगस्टला नेहमीप्रमाणे शाळेमधील शिक्षकांना विद्यार्थ्यांना असे वाटले शिरजा पिल्लई आता थोड्या वेळात येतील, कदाचित काही कामामुळे त्यांना उशीर झाला असेल. दुपार होऊन गेली, त्या काही शाळेत आल्या नाही. त्यामुळे शाळेमधील सहकाऱ्यांनी शिक्षकांनी त्यांच्या मोबाईलवरती फोन केला, पण त्यांनी काही फोन उचलला नाही. त्यामुळे शिक्षकांनी त्यांच्या मुलीच्या मोबाईलवरती फोन केला, मुलीने देखील फोन उचलला नाही. शेवटी त्यांचे पती विनोद पिल्लई यांच्या मोबाईलवरती फोन करण्यात आला, पण तिघांनीही एकही फोन उचलला नाही. शाळेमधील शिक्षकांना आणि सहकाऱ्यांना अनुभव होता, आजपर्यंत असं कधीही घडलं नव्हतं. तिघांनाही फोन लावून त्याच्यामधील एकानेही फोन उचलला नव्हता. अखेर शाळेमधील काही सहकारी मोरवाडी परिसरामध्ये राहत असलेल्या पिल्लई यांच्या घरी गेले. सोसायटीमध्ये जेव्हा त्यांच्या फ्लॅटवरती पोहोचले तेव्हा दरवाजा आतमधून बंद होता. सहकाऱ्यांनी बेल वाजवलं, दरवाजा वाजवला, मोठ्याने आवाज दिला, पण आतमधून कोणाचाही आवाज आला नाही. काही मिनिटं प्रयत्न करून आतमधून पिल्लई कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा आवाज न आल्यामुळे सर्वांनी दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. दरवाजा उघडल्यानंतर समोरचं दृश्य पाहून सर्वांचा थरकाप उडाला, कारण की कुटुंबामधील 3ही व्यक्ती जमिनीवरती पडलेले होते. वेळ वाया न घालता सहकाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तातडीने तिघांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण उपचारादरम्यान तिघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केलं. अवघ्या काही तासामध्ये संपूर्ण कुटुंब संपलं. डॉक्टरांनी सांगितलं त्यांचा मृत्यू ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे झालाय. पण पोलिसांना इथे प्रश्न होता, एकाच वेळेस तिघांचाही ऑक्सिजन लेवल कमी कसं काय होऊ शकतो? यासाठी त्यांनी पिल्लई कुटुंब ज्या घरामध्ये राहत होतं तिथे फॉरेन्सिक टीमला सोबत घेतलं आणि घराची तपासणी सुरू केली. तपासणी दरम्यान पोलिसांच्या एक गोष्ट लक्षात आली, घरामध्ये जबरदस्तीने कोणीही शिरलं नव्हतं, झटापटीच्या खुणा नव्हत्या, घरामधील महागड्या मौल्यवान वस्तू आहेत तशाच होत्या. त्याच दरम्यान पोलिसांना तपासणी दरम्यान काही संशयास्पद गोष्टी आढळल्या, जसं की जळलेला कोळसा आणि केमिकलचा डब्बा. पोलिसांना घरामध्ये तपासणी दरम्यान ज्या काही संशयास्पद गोष्टी आढळल्या त्या सर्व त्यांनी तपासणीसाठी पाठवल्या आणि दुसरीकडे पिल्लई कुटुंबाचा इतिहास काढायला सुरुवात केली. विनोद पिल्लई हे काही सामान्य व्यक्ती नव्हते. त्यांनी IIM अहमदाबादमधून उच्च शिक्षण घेतलं होतं. 2024 पर्यंत डॉन बॉस्को समूहाशी संबंधित असलेल्या संस्थेवरती काम करत होते, पण गेल्या काही कारणामुळे त्यांची नोकरी गेली होती. दुसरीकडे त्यांची पत्नी शिरजा पिल्लई या देखील शिक्षिका होत्या. मुलगी पौर्णिमा पिंपरी चिंचवडमध्ये कम्प्युटर सायन्सला 2ऱ्या वर्षाला शिकत होती. बाहेरून पाहिलं तर हे एक उच्च शिक्षित कुटुंब, एकदम स्थिर, आनंदी. पण तपास जसा पुढे गेला तसे काही धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. पोलिसांनी कुटुंबामधील तिघांचेही मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू तपासणीसाठी पाठवल्या. कॉल रेकॉर्ड, ईमेल, आर्थिक व्यवहार तसेच सोशल मीडियाचा वापर या सर्व गोष्टीचा तपासही चालू केला. या घटनेच्या अगोदर कोणाबरोबर काही संपर्क झाला होता का? याचबरोबर पोलिसांनी पिल्लई कुटुंबाच्या नातेवाईकांशी संपर्क साधला, मित्रपरिवारांकडे चौकशी केली. सर्वांनी एकच सांगितलं, खूप शांत कुटुंब होतं, कोणाशीही कधी वाद नव्हता. तपासणी दरम्यान पोलिसांना एक माहिती मिळाली. पिल्लई कुटुंब हे अगोदर नेहरू नगरमध्ये स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहत होतं, पण काही कारणामुळे तो फ्लॅट विकला गेला. त्यानंतर पिंपरी चिंचवड परिसरातील मोरवाडीमध्ये करिश्मा ग्लोरी सोसायटीमध्ये भाड्याच्या घरामध्ये राहण्यासाठी आले.
याशिवाय तपासणी दरम्यान पोलिसांना घरामध्ये एक चिठ्ठी सापडली. त्याचबरोबर घरामध्ये जे काही कोळसा आणि केमिकलचा डब्बा सापडला होता त्याचा देखील रिपोर्ट आला. घरामध्ये एका भांड्यामध्ये जळलेला कोळसा होता आणि एक रिकामी केमिकलचा डब्बा होता. त्या केमिकलचं आपण नाव इथे सांगू शकत नाही. त्या केमिकलचा वापर कोळशावरती टाकण्यासाठी झाला होता. कोळसा पेटवला होता आणि ते केमिकल त्या कोळशावरती टाकलं होतं. घरातील सर्व दरवाजे बंद केले होते. ते केमिकल कोळशावरती टाकल्यानंतर त्याचा कोणताही वास येत नाही, पण त्या कोळशाच्या धुरामुळे ऑक्सिजन लेवल कमी होती आणि कार्बन डायऑक्साईड हे वायू घरामध्ये तयार होतात. विशेष म्हणजे त्या केमिकलचा वापर आग लावण्यासाठी देखील केला जातो. पण त्या दिवशी कोळसा जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे ते केमिकल कोळशावरती टाकल्यामुळे आग लागली नाही. घरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये धूर पसरला आणि तोच केमिकलचा धूर तिघांच्याही शरीरामध्ये गेल्यामुळे त्यांची ऑक्सिजन लेवल कमी झाली. डॉक्टरांनी मृत्यूचं कारण तेच सांगितलं. शरीरामध्ये ऑक्सिजन लेवल कमी झाला आणि विशिष्ट प्रकारच्या धुरामुळे किंवा केमिकलमुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांना त्या घरामध्ये जी चिठ्ठी सापडली होती त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं, आम्ही आर्थिक अडचणीमुळे टोकाचं पाऊल उचलत आहे. या प्रकरणी कोणालाही जबाबदार धरू नये. आता इथे पोलिसांना एक गोष्ट क्लिअर समजली. आर्थिक अडचणीमुळे पिल्लई कुटुंबाने हा संपूर्ण प्रकार घडवलाय. पण पिल्लई कुटुंब कोणत्या कारणामुळे आर्थिक अडचणीमध्ये होतं, याशिवाय त्यांनी जे केमिकल मागवलं होतं ते केमिकल त्यांना कुठे अवेलेबल झालं, कोणी आणून दिलं, या सर्व घटनेचा पोलीस तपास करत आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांना 3 गोष्टी लक्षात आल्या: आर्थिक अडचण, केमिकलचा डब्बा आणि जळालेला कोळसा. पण कुटुंबावरती कोणती अशी आर्थिक अडचण आली होती याचा पोलीस तपास घेत आहे. आपल्याला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.